आजच्या आपल्या या रोप वाटपाच्या कार्यक्रमाबद्दल आमच्या मोरे परिवारातर्फे मी माझ्या वडिलांचीच एक कविता आपल्यासमोर सादर करत आहे. कवितेचं नाव आहे झाडाची सावली. झाडाची सावली झाली विटाही मावली, अंतराच्या रावळी पांथस्त संतुष्ट. झाडाची या मुळातून झाली श्रद्धेची घडणी, भक्त हृदयी इंद्रायणी दाटो आली. वृक्षाची फांदी फांदी झाली घडली आळंदी, ज्ञान साक्षात्कार समाधी दाटे भक्तावरी. झाडाची हिरवी पाने श्री विठ्ठलाचे होते गाणे, भक्ता हृदयी देखणे साकारित परब्रह्म. झाडाची उभे खोड ध्यानस्थ योगियाचे वेळ, जिंकूने घेई काया गड भक्ताची. एका वृक्षाची मुळी उद्धरे भक्ताची कुळी, एका वृक्षाची मुळी उद्धरे भक्ताची कुळी. जीवा शिवाची जुळी समोर असून एकत्र, जीवा शिवाची जुळी समोर असून एकत्र. हरिओम. प्राध्यापक डॉक्टर शिवाजी हरी मोरे यांच्याशी माझा जो परिचय झाला तो कृषीनगर सायला दिले. लहानपणापासून झालेले उत्तम संस्कार, महाविद्यालयीन जीवनात डॉक्टर आनंद यादव यांच्यासारखे लाभलेले गुरु आणि आध्यात्मिक जीवन प्रवासात लाभलेले पराविद्या योगाचार्य अनंत श्री महर्षी सदा फलदेवजी महाराज महामुनी यांची लाभलेली कृपा, तसेच ज्ञानेश्वरीच्या अनुषंगाने आपण काहीतरी करावे या तळमळीतून माऊलींच्या कृपाप्रसादाने वयाच्या अवघ्या 25शीत त्यांनी समओवीतून ज्ञानेश्वरीचा भाव उलगडलेला आहे. विविध रंगी फुलांचा प्रसन्न हार जसा दिसावा तसे सुबोध ज्ञानेश्वरी चंद्रिकेचे प्रसन्न दर्शन वाचकाला घडते. हिंदी विषयात अध्यापन करणारे डॉक्टर शिवाजीराव मोरे यांचे ज्ञानेश्वरीचे सुबोध मराठी भाषांतर ओवी रूपातलं हे उत्तम आणि सुंदर झालेले आहे. पराविद्या योगाचार्य श्री अनंतम श्री महर्षी सदा फलदेव मुनी महामुनी यांनी चारही वेदांचे हिंदीतून जे चिंतन केलेले आहे त्याचा मराठी अनुवादही डॉक्टर शिवाजी हरी मोरे यांनी उत्तम रीतीनं केलेला आहे. ब्रह्मविद्या ही आनंद देणारी आहेच, ती समाजासमोर ठेवण्याचे मोहनीय कार्य अत्यंत आवडीने, प्रेमाने आणि श्रद्धेने डॉक्टर शिवाजीराव हरी मोरे यांनी केलेले आहे. मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है. मैं पल दो पल का शायर हूँ. मुझसे पहले कितने शायर आए और आकर चले गए, कुछ आहें भर कर लौट गए, कुछ नगमे गा कर चले गए. वो भी एक पल का किस्सा थे, मैं भी एक पल का किस्सा हूँ. कल तुमसे जुदा हो जाऊंगा, वो आज तुम्हारा हिस्सा हूँ. मैं पल दो पल का शायर हूँ.
मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले। कल कोई मुझको याद करे, क्यों कोई मुझको याद करे, मसरूफ जमाना मेरे लिए क्यों वक्त अपना बर्बाद करे। मैं पल दो पल का शायर हूँ। गावड्या माळरानात चाकोरलेली गाडी वाट, जंगल पाणवठ्यांनी गाडी चढते डोंगर घाट। धुळीची चादर पसरली आडराने, धुळीची चादर पसरली आडराने, खडखड चाकोरी गाते आपल्यातच गाणी। गाडीवानाची लकेर आणि चाके उमटती, गाडीवानाची लकेर आणि चाके उमटती, मधूनच आडराने। ठेवू जाती सुखद स्मृती, गाड्या गाड्या भिंगोऱ्या गात। ठेवू जाती सुखद स्मृती, गाड्या गाड्या भिंगोऱ्या गात। फिरते वेडी आडवाट, फिरते वेडी आडवाट। देत तिला निरोपाला, गाडी चढते डोंगर घाट। देत तिला निरोपाला, गाडी चढते डोंगर घाट। मोरे साहेब हे इतिहासाचे गाढे अभ्यासक होते. त्यांचं इतिहासावर प्रभुत्व एवढं प्रचंड होतं आणि त्यांचं ज्ञान एवढं अफाट होतं की त्यांच्याशी बोलताना तासनतास माझे निघून जायचे. त्यांच्या विचारांबद्दल, त्यांच्या वागण्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून बरंचसं त्यांचं ज्ञान कसं मिळेल याची मी नेहमी उत्सुकता असायचो की मोरेसाहेब भेटले तर एक आज ज्ञानाचा खजिनाचा आपण लुटायचा आहे या हेतूनच मी त्यांच्याशी भेटायचो. की हा आपला महाराष्ट्र आहे, हा 4 खांबांवर टिकून आहे. आता हे 4 खांब कुठले? तर पहिला खांब म्हणजे आपला महाराष्ट्राचं जे दैवत आहे ते विठोबा. त्या विठोबाचे जे 2 पाईक आहेत ते म्हणजे ज्ञानोबा आणि तिसरे तुकोबा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा आपला जो सगळा महाराष्ट्र ज्याच्यामुळे आपण मराठे म्हणून किंवा हिंदू म्हणून आज आहोत ते म्हणजे शिवबा. त्यांचं हे वाक्य एवढं माझ्या मनात कोरलं गेलं की मी आयुष्याच्या शेवटपर्यंत हे वाक्य माझ्या मनात कायम राहणार आहे. त्यांचा मराठ्यांच्या इतिहासावर, त्यांच्या विचारांचा माझ्यावर खूप प्रभाव पडलेला आहे. Pam pararararam. हो रहा है जो हो रहा है, क्यों तुम न जानो ना हम. पम pararararam. क्या पता हमने है कहानियां हैं, कहानी में हम. पम pararararam. कभी कभी जो ये आधी लगती है आधी लिख दे तू, आधी रह जाने दे, जाने दे. जिंदगी है जैसे बारिशों का पानी, आधी भर ले तू आधी बह जाने दे, जाने दे. हम समंदर का एक खतरा है यार, समंदर है हम. पम pararararam.
हथेली की लकीरों में लिखी सारी है। यार जिंदगी हमारे इरादों की मारी है तेरी मेरी समझदारी समझ पाने में। यार इसको ना समझना ही समझदारी है। बैठी कलियों पे तितली के जैसी, कभी रुकने दे कभी उड़ जाने दे, जाने दे। जिंदगी है जैसे बारिशों का पानी, आधी भर ले तू आधी बह जाने दे, जाने दे। माझ्या मेहुण्यांनी केवळ आमच्या कुटुंबाचा अभिमान वाढवला नाही, तर समाजालाही ज्ञानाचा अनमोल ठेवा दिलेला आहे। त्यांनी हिंदी विषयात MA आणि PhD पूर्ण करून विद्वत्तेचे शिखर गाठले होते। वयाच्या फक्त 25व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी, सुबोध ज्ञानेश्वरी चंद्रिका हे पुस्तक, अप्रतिम पुस्तक रचले। त्यामुळे त्यांची भाषाशैली, त्यांची गहन विचारशक्ती सर्वांसमोर आली। एवढ्या कमी वयात इतक्या सहज आणि प्रवाही गद्यरचना करणं हे खरंच अद्वितीय होतं। त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि हिंदीतील विहंगम योगाचे ग्रंथ मराठीत अनुवाद करून मराठी वाचकांसाठी उपलब्ध करून दिले। त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा सद्गुरू सदाफलदेवजी महाराज रचित जो महान सद्ग्रंथ आहे, ज्याचे नाव स्वरवेद आहे, त्या स्वरवेदामधील उत्तरार्ध जो आहे हा हिंदीमधून त्यांनी मराठीमध्ये आपल्या सर्वांसमोर ठेवला। त्यांची साधी राहणी होती आणि खूप उच्च विचारसरणी होती। त्यांच्यामध्ये जराही अहंकार नव्हता। एवढे मोठे विद्वान असून सुद्धा ते अतिशय साधेपणाने राहायचे, साधे कपडे घालायचे। त्यांची विवेक बुद्धी जी होती ती एकदम विनोदी होती। त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर जो होता हा अतिशय वेगळा होता। ज्यावेळी ते तुळजापूरला आणि उस्मानाबादला प्राध्यापक होते त्यावेळी मी सुट्ट्यांमध्ये नेहमी जायचो। तिथं जाण्याचा खूप आनंद असायचा मला। आमचे जी एक उत्तम क्रिकेटपटू होते, आमच्यासोबत नेहमी खेळायचे आणि त्यांची साधेपणाची ओळख त्यांनी कायम ठेवली। त्यांनी त्यांचे जे मूल्य आहेत जीवनाचे ते नेहमी जोपासले होते। सत्यता आणि साधेपणा हा त्यांचा जगण्याचा मूलमंत्र होता। आरोग्याबद्दल ते खूप जागरूक होते। कधीही त्यांनी औषध घेतले नाही। कायम शरीरावरती त्यांचं लक्ष असायचं। फक्त शेवटच्या काही दिवसात त्यांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यावेळेसच त्यांनी काही थोडेफार औषध घेतले असतील तेवढेच। आज त्यांच्या आठवणींनी अंतःकरण भरून आले आहे। त्यांनी आपल्यासाठी जे आदर्श ठेवले त्यांना पुढे नेणं हीच खरी त्यांना आदरांजली असेल। तुमच्या ज्ञानाने आणि साधेपणाने आमचं आयुष्य समृद्ध केलं आहे। तुम्ही आमच्यासोबत जरी नसला तरी तुमच्या शिकवणींनी आम्हाला नेहमीच प्रेरणा दिली आहे। तुमचं कार्य आणि आठवणींना माझा शतशः प्रणाम। आखिरी बंदगी। मेरी किस्मत में लिखी है गमे ज़िंदगी, लो दुनिया वालों हमारी आखिरी ये बंदगी। सूना सूना हो गया सरसों भरा खेत, क्या बतलाऊं मेरे मन का मीत। क्या गाऊं मैं हवा सा भरे जीवन के गीत। क्या चैन क्या खुशी मुझे मिल जाए सादगी। जीवन की नैया फूटी हुई, दिल की आस टूटी हुई। जीवन में अब खोटी हुई क्यों रुकी, यहाँ जाऊं वहाँ लो आखिरी ये बंदगी। डॉक्टर शिवाजीराव मोरेंबद्दल 1 मिनिटात बोलणं खूप अवघड आहे। त्यांचं व्यक्तिमत्व अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हणेन मी। त्यांचा आणि माझा संबंध खरा 2010 मध्ये आला। नाशिकमध्ये विहंगम युगाचा जो प्रोग्राम होता आणि त्याच्यानंतर मग विविध विषयावर आमचे डिस्कशन व्हायचे। त्यांनी त्यांच्या वी वॉज व्हेरी यंग त्यांनी ज्ञानेश्वरीवरती सुबोध ज्ञानेश्वरी लोकांना समजावी
या दृष्टीने त्यांनी लोकांपुढे एक छोटंसं पुस्तक लिहिलं होतं. आणि खरंच अतिशय विद्वत्तापूर्ण त्यांचं विवेचन असायचं. आमचं बोलण्यात खूप इनपुट्स द्यायचे की काम कसं करावं, एखादा विषय कसा हाताळावा, विहंगम योगाचा प्रचार कुठल्या पद्धतीने व्हावा, त्यात वैज्ञानिक दृष्टिकोन कसा तुम्ही आणू शकता जेणेकरून लोकांना तुम्हाला अट्रॅक्ट करता येईल. आणि त्यांचा संत साहित्याचा गाढा अभ्यास होताच, त्यामुळे त्यांचे जे काय ॲडवाईस असायचा, त्यांनी जे काय त्याबद्दल मला सांगायचे, त्याचा अनेक पैलूंनी खूप उपयोग पडायचा मला. आज ते आपल्यात नाही आहेत, पण त्यांनी दिलेलं त्यांचे आणि माझे डिस्कशन्स हे मला कायम स्मरणात राहणारे आहेत. वृक्ष जडावला शतकांपासून, खांद्यावर फांद्यांचे ओझे, चार अवस्था घडता घडता क्षणाला जीवन मोजे. कधी न आली करावयाला क्लिष्ट ओळींची व्याख्या याला, कधी न आली करावयाला क्लिष्ट ओळींची व्याख्या याला. मिळवायाला मोक्ष संपदा, सुख दुःखाचे जीवन सांधा. वायू येता कंपित होती, चारच नवकी हिरवी पाने. शीतळ भासे ताप सोसुनी, मनी गात असे अर्थ तराणे. त्या गाण्याचा अर्थ मुक्ता, त्या गाण्याचा अर्थ नेणता. आली उन्मळ पडे कोसळून, गेली आटून जीवन सरिता. कैलासाचे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी हरी मोरे यांच्या आत्मनेपदी या काव्यसंग्रहातून त्यांची वृक्ष ही कविता, या कवितेच्या या ओळी मी आपल्याला ऐकवल्या. जीना मरना जान तेरे हाथ में, 100 जन्म भी कम क्यों लागे तेरे साथ में. मैं मुसाफिर तू मुसाफिर, इस मोहब्बत के सफर में. दो अकेले रोए मिलके दोनों रब के घर में. साथ तेरे ना सफर, वो सफर नहीं लगता. तू है तो धड़कता, तू है तो सांस आती है. तू ना तो घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता. तू है तो गम ना आते हैं, तू है तो मुस्कुराते हैं. कि तेरे बिन सो नहीं सकते, किसी के हो नहीं सकते. तू है तो कोई नहीं मेरा, जरूरत तेरी लागे ना जिया. देखो ना जो सूरत तेरी. तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांस आती है. तू ना तो घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता. तू है तो गम ना आते हैं, तू है तो मुस्कुराते हैं. कि तेरे बिन सो नहीं सकते, किसी के हो